राज्य में अतिवृष्टि से परेशान किसानों को सरकार की ओर से बड़ा राहत पैकेज मिला है। पंकज बोयर ने शरद पवार के बयान पर पलटवार करते हुए कहा कि कृषि की स्थिति उनके ही दौर में बिगड़ी थी। आज सरकार किसानों के साथ खड़ी है। आइए देखते हैं आखिर उन्होंने क्या कहा। आपण जर बघितलं की राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती थोडी हलाखीची निश्चित निर्माण झाली होती, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठं असं पॅकेज ह्या शेतकऱ्यांना मदत होण्याकरता त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि अनेक शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं चांगल्या पद्धतीने शेती करतायत, मेहनत घेतायत, चांगल्या पद्धतीने उत्पन्न देखील त्या ठिकाणी घेतायत। त्याच्यामुळे सर्व ठिकाणी अशी परिस्थिती नाही, परंतु काही ठिकाणी परिस्थिती शेतकऱ्यांची निश्चितच गंभीर आहे आणि सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे। परंतु मला असं वाटतं या तरुणांना जे माननीय शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं ते शरद पवार साहेब देशाचे 10 वर्ष केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती बिघडलेली होती आणि हा जो प्रश्न शेतकऱ्याच्या मुलांनी उपस्थित केलेला आहे तर त्याचं उत्तर मान्य शरद पवार साहेब देतील। आपण जर स्टॅटिस्टिक्स आणि ग्राफ बघितला तर मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी ह्या आता उपलब्ध तरुणांना त्या ठिकाणी होतात। स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक तरुण आपला नवीन उद्योग त्या ठिकाणी निर्माण करत आहेत। नवीन उद्योग हे विदर्भामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये येत आहेत, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ह्या ठिकाणी झालेली आहे। म्हणून माननीय अनिल देशमुख साहेबांनी जे म्हणणं ह्या ठिकाणी दिशाभूल करणार आहे। आता मी माझं स्वतःचं जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो, परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती। मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला। नाही, मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत निश्चितच तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे आणि सर्व समन्वयाने त्या ठिकाणी काम करणार आहेत। नाही, या बाबतीत स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय असो, उपमुख्यमंत्री महोदय असो किंवा आपले राज्याचे महसूल मंत्री यांनी तिघांनी त्या ठिकाणी खुलासा दिलेला आहे। चौकशी समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे आणि चौकशी समितीच्या अहवालानंतर निश्चितपणे निर्णय घेतील। वर्धेमध्ये कार्यरत असलेलं आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये त्या ठिकाणी येतं, त्याच्यामुळे राज्य सरकारचा तसा त्याच्यामध्ये कुठे किंवा कुठल्याही विद्यापीठ प्रशासनामध्ये शासनाचा रोल त्याच्यामध्ये भूमिका नसते। परंतु ह्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी काही शिक्षण क्षेत्राशी निगडित नसलेले बिहेवियर किंवा नारे त्या ठिकाणी देण्यात आले होते, त्याच्यामुळे कदाचित त्या विद्यापीठांनी ह्या पद्धतीची कार्यवाही केलेली असावी। नाही, आपण सर्वजण जाणतो की त्या ठिकाणी कापसाचे दर जे असतात ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या नुसार ठरवले जातात आणि त्यानुसारच कापसाची खरेदी त्या ठिकाणी होत असते। तरी देखील राज्य सरकार हे पूर्णपणे प्रयत्नशील आहे की अजून चांगल्या दरानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आपण सर्वजण जाणतो की आरटी ऍक्ट हा 2009 साली केंद्र सरकारनं त्या ठिकाणी लागू केलेला होता। त्याच अनुषंगानं पुढची प्रक्रिया केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीनं पार पाडण्यात आली होती। मधातल्या काळामध्ये एक याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सर्व कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे। अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं एनआईटी सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।